कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरूकता, वैभव, उल्हास आणि आनंदाचा उत्सव. शीतल आणि सुंदरता यांच्या शांतिरूप समन्वयाची अनुभूती. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमा कधी आहे. तर यंदा 16 ऑक्टोबर रोजी आहे कोजागिरी पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ काय आहे? कोजागिरी पौर्णिमास कोणती सेवा केल्याने आपल्या आयुष्यात प्रगती, समृद्धी आणि भरभराट पाहायला मिळते? कोणते उपाय हे कोजागिरी पौर्णिमेने दिवशी आपण केल्याने आपल्यामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण होते? कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण कोणत्या सेवा कराव्या ज्यामुळं आर्थिक समस्या दूर होतील आणि आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल? तर चला पाहूया. तर 16 ऑक्टोबर या दिवशी आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा निमित्त काही ठिकाणीही धार्मिक कार्यक्रम केले जातात. पंचांगानुसार यावर्षी पौर्णिमा बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे आणि गुरुवारी ती सायंकाळी 5:55 संपणार आहे. तर पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्रोदयाची वेळ काय आहे? तर संध्याकाळी 5:05 चंद्रोदयाची वेळ आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी जे काही आपण रात्री मसाला दूध बनवतो तो किती वाजता बनवायचा आहे? तर कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण मसाला दूध ते रात्री 8:40 बनवायचं आहे. यावेळेस चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ येतो, त्यामुळे चंद्रकिरणामध्ये असलेल्या औषधी गुणधर्माचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी हे मसाला दूध चंद्रकिरणामध्ये ठेवले जाते. चंद्रामध्ये शीतलता आणि सुंदरता याचा उत्तम संयम पाहायला मिळतो. चंद्राचा प्रकाश हा उपयोगी आणि उपकारक देखील आहे. शेतातील धान्याची आणि औषधी वनस्पतींना सुद्धा चंद्र हा खूप गुणकारी आहे. तो शेतातील वनस्पतींना त्याच्या चंद्राच्या शीतलतेने पुष्ट बनवतो असं म्हणतात. चंद्राचा त्या वनस्पतींना दृष्टपुष्ट बनवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मीपाठोपाठ चंद्र आला आहे, त्यामुळे चंद्राला लक्ष्मीचा भाऊ मानलं गेलं आहे. तसेच चंद्र आणि लक्ष्मी मातेची उत्पत्ती एकाच दिवशी झाली आहे. त्यांचा जन्म एकाच दिवशी झाला आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्र आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच त्यांना दूध आणि खिरीचा पण नैवेद्य दाखवला जातं. चंद्राचे शीतल चांदणे पडलेले दूध नैवेद्य म्हणून आपण प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमे दिवशी नवीन आलेले धान्य पोहे दुधासोबत खावे, त्याने आपल्याला दुष्टता म्हणजे आरोग्य लाभते असं म्हणतात. दूध, पोहे, साखर हे सगळंच पांढरे म्हणून कोजागिरी पौर्णिमेला धवल रंगीत उत्सव असंही म्हटलं जातं. याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी गरबा, नाचणे, बागडणे असे सर्व आनंदाने उत्सव साजरा होतो. ज्योतिषाच्या मते कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा 16 कलांनी नटलेला, फुललेला असतो म्हणून त्यांचं चांदणं शीतल असतं. त्याच वेळेस त्यातून निघणारी किरणे हे अमृता समान असतात. म्हणूनच काय की कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपण जे दूध ठेवतो त्याच्यामध्ये ते चांदणं मिसळल्यामुळे आपल्याला ते वेगळीच पौष्टिकता त्यात वाढते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुधाची खीर प्रकाशात ठेवल्याने आणि ते प्राशन केल्याने आपल्या शरीरातील चंद्रदोष दूर होतात. म्हणजे आपल्या कुंडलीतील जो काही चंद्रदोष आहे तो चंद्रोदयामधली खीर खाल्ल्याने किंवा प्राशन केल्याने दूर होतात आणि आरोग्याच्या ज्या काही समस्या असतात त्या पण दूर होतात. चंद्राचा प्रकाश हा मानवी देहासाठी उपयुक्त असतो. जो कोणी तापट लोक आहेत त्यांनी चंद्रप्रकाशात थोडे फिरावे, जेणेकरून त्यांचा तापट स्वभाव नक्कीच दूर होईल. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेला पाहिले जातं. या दिवशी लक्ष्मी पूजन करावे, कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती पण कोजागिरी पौर्णिमे दिवशी झाली होती. म्हणून त्या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. तुम्हाला जर माता लक्ष्मीचे पूजन करणे शक्य झाले नाही तर त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त पठण करावे.
त्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होते. तसेच आर्थिक समस्या, प्रगतीचे मार्गही नक्कीच मोकळे होतात. कोजागिरी पौर्णिमा ही आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तसेच धार्मिक दृष्ट्याने सुद्धा कोजागिरी पौर्णिमा तितकीच महत्त्वाची आहे. कोजागिरी पौर्णिमेदिवशी आपण चांदीच्या वाटीतून चंद्राला जर नैवेद्य दाखवला तर ती चांदीची वाटी ही चांदी ही धातू शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चंद्रकिरणे शोषून घेण्याची क्षमता त्या चांदीच्या वाटीत जास्त असते. त्यामुळे चांदीच्या वाटीत चंद्राला नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो आपण प्राशन करावे. असे केल्याने आपल्याला चंद्राचे जे काही आपल्यात दोष असतो तो दूर होतो असं म्हणतात. तर कोजागिरी पौर्णिमेदिवशी गरबा, दांडिया खेळण्याचेही खूप महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो. कोजागिरी पौर्णिमा दिवशी गरबा आणि दांडी खेळण्याचे काय कारण आहे? तर या दिवशी असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण रासलीला करायचे म्हणून त्या दिवशी गरबा आणि दांडिया करतात. याच दिवशी माता लक्ष्मी असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि कोण कोण जागे असं विचारते आणि जे जागे त्याच्या घरी ती वास करते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी त्या दिवशी जागे राहा आणि जागे राहून नुसतं जागे राहून तुम्ही मोबाईल पाहू नका. तर जागे राहून त्या दिवशी माता लक्ष्मीचं अष्टक, श्रीसूक्त किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचं 108 जरी मंत्र येत असेल तर तुम्ही ते लावून द्या. फक्त त्या दिवशी तुम्ही घरामध्ये मोबाईल, TV बंद करा. आपण ज्या काही सेवा करणार त्या सेवा बघूनच माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद देत असते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमे दिवशी तुम्ही भरपूर अशा सेवा करा ज्या करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.